राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा. हवामान विभागाकडून आज ऑरेंज, उद्या येलो अलर्ट. पुढील 4 दिवस राज्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळणार. हिंगोली जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस. पांगरा शिंदे गावातील ओढ्याला पूर. पुराचं पाणी गावात शिरलं. शेतकऱ्यांचं उरलं सुरलं पीक देखील नष्ट होण्याची भीती. लातूर शहरासह काही भागात पावसाचं पुनरागमन. हवामान खात्यानं आज लातूर जिल्ह्यासाठी जारी केला रेड अलर्ट. जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर. नांदेडमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस. जिल्हाधिकाऱ्यांकडून शाळांना सुट्टी जाहीर. पुन्हा सखल भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका. सोलापूर जिल्ह्याला आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा. पाऊस पडल्यास माढा, मोहोळ, करमाळ्यात पूरस्थितीची शक्यता. कासेगाव, उळेगाव रस्त्यावरील ओढ्याला पाणी. बार्शी ते देवगावला जोडणाऱ्या पुलावर पुन्हा पाणी. धाराशिव जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार. पावसामुळे आर्णी नदीला पूर. पुराच्या पाण्यातून वाट काढताना एक जण वाहून गेला. पोहता येत असल्यानं प्राण वाचले. बीड जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस. धारूर, वडवणी, माजलगाव भागातील नद्यांना पूर. मांजरा आणि सिंदफणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग. बिंदुसरा नदीला पूर आल्यानं जुन्या दगडी पुलावरील वाहतूक बंद. नवी मुंबईत सकाळपासून पावसाची तुफान बॅटिंग. वाशी, सानपाडा, नेरुळ परिसराला पावसानं झोडपलं. मुख्यमंत्री फडणवीसांचा आजचा नाशिक दौरा रद्द. राज्यातील पूर परिस्थिती संदर्भात बैठकीसाठी दौरा रद्द झाल्याची माहिती. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द. सदाभाऊ खोतांना माढ्यातील शेतकऱ्यांनी दाखवला इंगा. पाहणी करायला आलेल्या सदाभाऊंचा संतापलेल्या शेतकऱ्यांशी सामना. मतं मागायला आला होता, त्यानंतर तुम्ही आता आलाय, शेतकऱ्यांनी सुनावलं. पीएम केअर फंड मध्ये किती पैसे आहेत हे फडणवीसांना माहिती आहे का? राऊतांचा सवाल. मोदी आणि शहा मुंबईत येणार असतील तर मराठवाड्याला कोण जाणार? संजय राऊतांचा टोला. आमच्या सरकारमध्ये दानत होती, महायुती सरकारमध्ये दानत नाही. शेतकरी कर्जमाफीवरून बाळासाहेब थोरातांचा निशाणा. आकडे फुगवून सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांना किती मदत देणार हे सांगावं, थोरातांचा सवाल. ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित. शिवाजी पार्कवर होणार ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा. जालन्यामध्ये 11व्या दिवशी सुद्धा दीपक बोराडेंचं उपोषण सुरूच. उपोषणकर्ते दीपक बोराडे घेणार महत्त्वाची पत्रकार परिषद. एसटीच्या आरक्षणासाठी धनगरांचा एल्गार. आरएसएसच्या आज होणाऱ्या पथसंचलनाला हॉकीचं मैदान दिल्यानं हायकोर्टात याचिका. आरएसएस नोंदणीकृत संस्था नसल्यानं हॉकीचं मैदान देण्यास विरोध. याचिकेवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता. उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर झळकवणाऱ्या मुस्लिम आंदोलकांवर लाठीचार्ज. त्यानंतर मुंब्र्यात आय लव्ह मोहम्मद, आय लव्ह महादेवच्या घोषणा देत शांततेचा संदेश. सुपर ओव्हरमध्ये भारतानं श्रीलंकेला नमवलं. पाकिस्तानवर सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून भारताकडे हॅट्रिकची संधी. उद्या एशिया कपच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान भिडणार. Thank you.